झाड निरोगी आहे की नाही हे ओळखण्यासाठी सर्वात आधी काय पाहिलं पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का? अनेक शेतकरी झाडाकडे वरून बघतात आणि झाड हिरवं दिसलं की सगळं ठीक आहे असं समजतात. पण झाडाची खरी तब्येत ओळखण्यासाठी काही गोष्टी बारकाव्याने पाहाव्या लागतात. सर्वात आधी झाडाची नवीन फूट बघा. जर नवीन फूट जोमाने येत असेल, फांद्या चांगल्या वाढत असतील आणि झाड सतत वाढ दाखवत असेल तर झाडाची तब्येत चांगली आहे असं समजायचं. त्यानंतर पानाकडे लक्ष द्या. पाने हिरवी गर्द, तजेलदार आणि चमकदार असेल तर झाडाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य मिळत आहेत. त्यानंतर तुम्ही फळाचा आकार किंवा फळाची चमक जी आहे, फळाची वाढ व्यवस्थित होत आहे का हे पाहायचं आहे. जर असं असेल तर झाड निरोगी आहे ह्याचंही लक्षण आहे. पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते. झाडाची तब्येत फक्त वरच्या भागावरून ओळखता येत नाही. त्यासाठी मुळाची स्थिती तपासणं खूप महत्त्वाचं असतं. आपण आपले जिथं ड्रीप आहे, जिथं पाणी पडतंय तिथं पण थोडं उकरून बघितलं पाहिजे. तिथं आपल्याला मुळ्या वगैरे दिसतात का बघायच्या. तुम्ही इथं बघू शकताय, इथं लहान लहान पांढऱ्या अशा मुळ्या आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते का बघा. छोट्या छोट्या लहान लहान पांढऱ्या मुळ्या असतात. त्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली आहे का हे बघायचे. ते अन्नद्रव्ये शोषून घेत आहेत का बघायचे. जर नव्या मुळ्या दिसत नसतील तर मुळाचा रंग काळपट किंवा तपकिरी असेल तर झाडाची वाढ मंदावली आहे किंवा पानाची निस्तेज आहे असं आपण समजू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो, निरोगी मुळं म्हणजे निरोगी झाड, आणि झाड निरोगी असेल तर आपल्याला दर्जेदार उत्पन्न मिळते. अशाच डाळिंब शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभवासाठी धनंजय फार्मिंगला फॉलो करा.